भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेती हा आपला मुख्य व्यवसाय आहे आणि तो बहरतो खेड्यातच. खेडी हा भारताचा आत्मा आहे आणि आत्मा बलवान झाल्याशिवाय देश बलवान होणार नाही, असं महात्मा गांधी यांनी म्हटलं आहे. फळाफुलांनी बहरलेलं, जलयुक्त, व्यसनमुक्त, स्वच्छ, सुंदर, आदर्श गावाचं महात्मा गांधी यांचं स्वप्न आता साकार व्हायला लागले, ते महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प योजनेमुळे. खेड्यांचा विकास झाला तरच ग्रामीण भागातील राहणीमान उंचावेल आणि पर्यायानं देशाच्या विकासालाही हातभार लागेल, या विचारानंच थोर स्वातंत्र्यसेनानी कैलासवासी अच्युतराव पटवर्धन यांच्या प्रेरणेतून ही योजना कार्यान्वित झाली. गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं शासनाच्या विविध योजना या अंतर्गत राबवल्या जातात. मुख्यतः सप्तसूत्रीच्या माध्यमातून, म्हणजेच कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, लोटाबंदी, नशाबंदी, नसबंदी, शेतीसाठी बोरवेल बंदी आणि श्रमदान या 7 सूत्रांच्या माध्यमातून गावांचा विकास करणं म्हणजेच आदर्श गाव योजना. हिवरे बाजार. आदर्श गाव योजनेतून विकासाचं शिखर गाठलेलं गाव म्हणून आज नाव घेतलं जातं नगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजार या गावाचं. हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या अथक प्रयत्नातून आणि गावकऱ्यांच्या सहभागातून नवीन इतिहास घडला आहे. हिरवाईनं नटलेला गावाचा संपूर्ण परिसर एखाद्या पर्यटन स्थळासारखा आज सगळ्यांना आकर्षित करत आहे. झाडांच्या कुशीत विसावलेलं शिस्तबद्ध असे हे गाव तेवढंच सुशिक्षित देखील आहे. निसर्गाचा योग्य वापर सौर ऊर्जा आणि वायू नियंत्रित पंख्यांद्वारे इथे झाला आहे. हिवरे बाजारचं ग्रामपंचायत कार्यालय हे शेकडो प्रमाणपत्र आणि मानचिन्हांनी सजलं आहे. ही सगळी सरपंच पोपटराव पवार आणि हिवरे बाजारचे सर्व ग्रामस्थ यांच्या कष्टांची फलश्रुती आहे. एकेकाळी अवर्षणग्रस्त आणि स्थलांतरग्रस्त म्हणून ओळखलं जाणारं हिवरे बाजार आता फळाफुलांनी लगडले. पाण्यावाचून कोरड्या पडलेल्या विहिरी आता पाण्याने भरल्या आहेत. जनावरांसाठी हिरवा चारा, भरपूर पाणी आता उपलब्ध झालं आहे. श्रमदानातून स्वच्छतेचे धडे गिरवले जात आहेत. प्रत्येक घरासाठी शौचालय आणि त्याचा योग्य वापर करण्यामुळे लोटाबंदी यशस्वी होऊन गाव स्वच्छ झालं आहे. गावात दारूबंदी आणि तंबाखू बंदीमुळे आरोग्यात सुधारणा झाली आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे विशेष लक्ष पुरवलं जातंय. अंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा यामध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता पाहायला मिळत आहे. वाचनालयाचाही अधिक फायदा इथले लोक आता करून घेत आहेत. त्याचप्रमाणे राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे तरुण आणि तरुणींना मार्गदर्शन करण्यात आलं. बचत गटाद्वारे स्वयंरोजगार निर्माण झाला आहे. आम्ही या ठिकाणी सुरुवातीला पण येऊन गेलोत. सहल आली होती आमची, तेव्हा आम्ही राळेगणसिद्धी हे गाव पाहिलं आणि हिवरे बाजार सुद्धा पाहिलं. तर माझी अशी इच्छा आहे की आमचं कुंभारी हे गाव असं तर होणार नाही, परंतु त्या आयोजित थोडं तरी म्हणजे आम्ही गाव आमचं चांगलं करू. शेती उत्पादन, दूध उत्पादन आता जोरात आहे. हिवरे बाजारची सुधारणा ही इतरांना बरोबर घेऊन लोकसहभागातून विकास ह्या पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे. गावात पडणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं नियोजन आता हिवरे बाजार करत आहे. पाण्याचा ताळेबंद करूनच पिकांची लागवड ग्रामस्थ करतात. गावाच्या शिवारात खोल सलग समतल चर तर शेताशेजारी नाल्यांवर बंधारे बांधून पाणी साठवण्याची व्यवस्था केल्यामुळे जवळपासच्या शेतात चांगलं पीक आता येत आहे. गोंडेदार केशरी झेंडूच्या बागांनी शेतं आज सजली आहेत. गावात आज क्रिकेट क्लब आहे आणि होतकरू खेळाडू सुद्धा आहेत. हिवरे बाजारच्या कामाचा गुणाकार होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसद आदर्श ग्राम योजनेचा शुभारंभ झाला. ग्रामविकास मंत्री यांनीही आपल्या संदेशात हिवरे बाजार गावातल्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. निसर्गसंपन्न आध्यात्मिक बैठक लाभलेल्या हिवरे बाजारकडे आज सिनेकलावंतांपासून ते शहरी युवकांपर्यंत सगळेच आकर्षित झाले आहेत.
गावानं घडवलेला इतिहास जाणून घेण्यासाठी सरपंच पोपटराव पवार यांच्या भेटीसाठी इथे सतत रीघ लागलेली असते. विशेष ग्रामसभेचं आयोजनही इथे करण्यात आलं. त्यावेळेस स्वच्छता ब्रँड अँबॅसेडर आणि सुप्रसिद्ध सिनेकलावंत मकरंद अनासपुरे यांची उपस्थिती हे त्या ग्रामसभेचं वैशिष्ट्य ठरलं. एखादी योजना म्हणजे पहा, सरकारी योजना किती चांगल्या पद्धतीनं गावामध्ये राबवता येतात याचा एक आदर्श परिपाठ या हिवरे बाजारने महाराष्ट्रासमोरच नाही भारतासमोर घालून दिला असं मला वाटतं. सरकारच्या किती योजना किती चांगल्या पद्धतीनं कशा कार्यान्वित होऊ शकतात आणि त्यात पारदर्शकता असली तर त्या किती कुठल्या उंचीवर जाऊ शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे हिवरे बाजार हे गाव आहे. मी अशी शपथ घेतो की आजपासून माझे गाव आणि त्याचा परिसर मी स्वच्छ ठेवेन. यापुढे मी स्वतः घाण करणार नाही आणि कुणाला करूही देणार नाही. बल्लाळवाडी. कंठाधरी नदीच्या काठी वसलेलं पुणे जिल्ह्यातलं जुन्नर तालुक्यातलं गाव बल्लाळवाडी. इथे चैत्र महिन्यात भरणारी बल्लाळेश्वर यात्रा, श्री नीळकंठेश्वर मंदिर प्राणप्रतिष्ठा दिन महोत्सव असे महोत्सव आयोजित होत असतात. त्यानिमित्ताने होणाऱ्या मंत्रजागर होम हवनाला गाव एकत्र येत असतं. याच पार्श्वभूमीवर गावाने आदर्श गाव योजनेद्वारे गावात मोठा विकास घडवून आणला आहे. कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, लोटाबंदी या उपक्रमांद्वारे निसर्गाचा समतोल राखण्यात गाव यशस्वी झालं आहे. श्रमदानातून स्वच्छता बाळगली जाते. कटाक्षाने कचरा कुंडीतच टाकला जातो. लोकवर्गणी जमा करून सार्वजनिक धोबी घाट गावकऱ्यांनी बांधला आहे. त्यामुळे नदी आता स्वच्छ राहत आहे. आम्ही काही कार्यक्रम घेतले, त्याच्यातून निधी जमा केला, लोकवर्गणी जमा केली आणि ते जे धोबी घाटाचं काम आहे हे पूर्ण केलं. तीर्थक्षेत्र असलेल्या बल्लाळेश्वर भैरवनाथ देवस्थानचा आवार खूप मोठा आहे आणि तो स्वच्छ ठेवण्यात आला आहे. आदर्श गावच्या माध्यमातून जे काही लोकांमध्ये एक चांगली भावना, चांगल्या कल्पना आणि चांगले विचार जे रुजू झाले ते केवळ आदर्श गावामुळे झाले. मोठी शाळा, शाळेचं मोठं मैदान यामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न होतोय. संगणकाचं महत्त्व ओळखून शाळेने संगणक शिक्षणही सुरू केलं आहे. आमच्या गावाने एक आदर्श असा पायंडा घालून दिलेला आहे आणि त्यानुसार प्रत्येक व्यक्ती आदर्शाप्रमाणेच करत असते. पुढील योजना मुख्याध्यापिका आणि शिक्षकांकडून आखल्या जातात आणि त्याचं पालनही केलं जातं. आज जे काही शाळेचं 1990 पासून 2014 पर्यंत प्रगतीपथावर शाळा आहे, जे काही प्रगतिकारक गोष्टी घडलेल्या आहेत त्या सर्वांचं श्रेय मी सर्व ग्रामस्थांना, आदर्श गावच्या योजना राबवण्याअंतर्गत ज्यांचा सहभाग आहे त्या सर्वांनाच देते. अंगणवाडीद्वारे मुलांचं संगोपन आणि शिक्षणही योग्य प्रकारे होत आहे. अनेक पुस्तकांनी युक्त असं वाचनालय गावात आहे. बँक खात्यांविषयी माहिती, बचत गटाद्वारे महिलांना स्वावलंबी होण्याचे धडे असे विविध उपक्रम ग्रामपंचायतीकडून राबवले जातात. गेली 2003 पासून आमच्या महिला बचत गट चालू आहे आणि बँकेचं कर्ज आम्ही 75,000 रुपये घेतलं होतं. ते वेळेत फेडल्यामुळं बँक आम्हाला कर्ज द्यायला उत्साही आहे. नाला, बांध यामुळे पावसाचं पाणी साठवून ते जमिनीत मुरवलं जात आहे आणि आता पाण्याच्या नियोजनामुळे शेती व्यवसायानं उत्कर्ष केला आहे. शेतात गहू, मका, हरभरा, बटाटे, कांदा ही पिकं घेतली जातात. भागडी. भार्गवरामाच्या वास्तव्यानं पावन झालेलं भागर्डेश्वराच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव भागडी. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या या गावाला फार पूर्वीपासून धार्मिक परंपरा लाभली आहे. असं असूनही अतिशय दुर्लक्षित आणि मागास असे हे गाव. पाण्याच्या अभावामुळे सदैव दुष्काळ सदृश अशी गावाची स्थिती. पडीक, नापीक जमीन आणि केवळ पावसावर अवलंबून असलेली शेती यामुळे गावाचा विकास ही गोष्टच कल्पनातीत वाटणारी. पण या गावानं आदर्श गाव योजना अंगीकारली आणि जादूची छडी फिरवावी तसा गावाचा कायापालट झाला.
आदर्श गाव योजनेतल्या सप्तसूत्रीचं पालन आज गावकरी करताना दिसतात. श्रमदानाचं महत्त्व पुरेपूर जाणलेल्या गावकऱ्यांनी मंदिराच्या शेजारीच श्रमदानाचं महत्त्व सांगणारी बोधवाक्य लिहून ठेवली आहेत. गावाचं राहणीमान आता एकूणच सुधारलं आहे. शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय जोरात सुरू आहे. पूर्वी गावठी गायी होत्या, आता जर्सी गायींचं प्रमाण वाढलं. साधारणतः प्रत्येक शेतकऱ्याकडे 4 ते 5 जर्सी गायी उपलब्ध झाल्यामुळे गावामध्ये 2,500 ते 3,000 प्रतिदिनी संकलन चालू झाले आहे. आता जर्सी गायींचं पालनही व्यवस्थित सुरू झालं आहे. गावात शिशुविहार, जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि शाळेचा मोठा आवार आहे. मुलांना प्रात्यक्षिकांद्वारे शिक्षण देणं, त्यांच्या शारीरिक विकासासाठी व्यायाम करून घेणं आणि मानसिक स्वस्थतेसाठी त्यांना जडणघडण होत आहे. आदर्श गाव ही संकल्पना या गावामध्ये राबवली त्या दिवसापासून शाळेचे ग्रामस्थ पालक सहभाग वाढला. सर्व ग्रामस्थ एकत्र आले. गावात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गाव संपन्न स्थितीत या ठिकाणी सुरू झालं. गावातली घरं नीटनेटकी आणि आधुनिक सुखसोयींनी युक्त अशी आहेत. गावात आता मातीचे आणि सिमेंटचे बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे शेतीला भरपूर पाणी उपलब्ध झालं आहे. आदर्श गाव योजनेच्या माध्यमातून पाणी अडवण्याच्या योजना फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राबवल्या गेल्या. गावकऱ्यांनी चांगला पाठिंबा दिला. डीप CCTद्वारे पाणी जिरवल्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी आता वाढली आहे. कलिंगड, कोबी, टोमॅटो अशी वेगवेगळी पिकं आता घेतली जातात. पाणलोट प्रकल्पामुळं आता आम्हा शेतकऱ्यांचा तेव्हापासून खूप फायदा झाला. विहिरींना पाणी आलं, मग मल्चिंगवर टोमॅटो, झेंडू, कलिंगड अशी अनेक प्रकारची पिके घेण्यास सुरुवात केली. कोणी मल्चिंगवर कलिंगड केले असेल, कोणी मल्चिंगवर टमाटो केले असतील, कुणाचा ऊस असेल, कुणाची धना असेल, कुणाची मेथी असेल. हे काम करताना अशी अतिशय हिरवीगार हरित क्रांती या गावामध्ये झाली. खोर चिखली तालुक्यातलं, बुलढाणा जिल्ह्यातलं लहानसं पण टुमदार गाव. डोंगरांनी आणि हिरवाईने वेढलेल्या या गावाला सांस्कृतिक वारसा देखील लाभला आहे. आदर्श गाव योजना राबवून गावाने विकासाची कास धरली आहे. ह्या योजनेमुळे लोकांमध्ये जागृती होऊन त्यांचं जीवनमान आता उंचावलं आहे. खोर ग्रामपंचायत कार्यालयातून ह्या योजनांवर चर्चा होऊन प्रत्यक्ष काम केलं जातं. स्वच्छ रस्त्यांवरून शाळेत जाणारी मुलं असू देत, नाहीतर कामासाठी बाहेर पडलेले तरुण असू देत, प्रत्येकाच्या मनात विकासाची आस आहे आणि हातात प्रयत्न आहेत. आणि आदर्श गाव योजनेतून हा जो 5 लाखाचा रोड आला, त्यामध्ये आम्ही एक समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या मार्फत 5 लाखाचा रोड हा शासनाच्या नियमानुसार 64 बराशाचे काम होत होते. ग्रामसमितीचे सदस्य प्रत्येक योजनेचा बारकाईने अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करत आहेत. सर्वप्रथम गाव झाडझुडीचा प्रकल्प ठेवला. तर प्रत्येक रविवारी प्रत्येक घरातल्या बाईने खराटा घेऊन 8 वाजता हजर राहायचं. तर आम्ही प्रत्येक रविवारी सुरुवातीला 8 दिवसाला गाव साफ करत होतो आणि नंतर स्वच्छ झाल्याच्या नंतर 15 दिवसाला सुरुवात करत होतो. आमच्याकडे आदर्श गावातून भरपूर अशी कामे झालेली आहेत. गावात पाझर तलावाची निर्मिती करून पाण्याची अडचण आता दूर केली आहे. अरे भांडण नको गावभर, न्याय नीतीने वागागडे हो, जाऊ प्रगतीच्या मार्गावर री रामतुरी माझ्या रामतुरी माझ्या रमान माझ्या रामतुरी. घरांमधून अजूनही चुलीवर स्वयंपाक होत असला तरी घरं नीटनेटकी आणि स्वच्छ आहेत. दारिद्र्याने खंडन केलं बचत गटाले आज, आला ग बाई माझ्या घराला साज, आला ग बाई माझ्या गावाला साज. गावाबाहेर होणारं स्थलांतर रोखण्यासाठी गावातच रोजगार निर्मिती व्हावी या हेतूनं बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. आदर्श गाव योजनेत समजा आम्ही ग्रामस्वच्छता अभियान म्हणजे पूर्ण महिलांना श्रमदान केलं आणि प्रत्येक महिलाचं असं म्हणणं आहे की आम्ही स्वतः काहीतरी उद्योग करू. तर तसंच आमच्या गटाचा आम्ही द्रोणाची मशीन आणली, म्हणजे स्वतः 2 पैसे करून द्रोणाची मशीन आणली आणि तो उद्योग चालू आहे. अंगणवाडी, प्राथमिक शाळा गावात मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी सज्ज आहेत.
लोटाबंदीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकाच्या घरी शौचालये बांधण्यात आली आहेत. पण श्रमदानातून गावकऱ्यांनी खोर या गावात जलक्रांती घडवून आणली आहे. पाझर तलावाची क्षमताही वाढली आहे आणि आता शेतीसाठी मुबलक पाणी मिळत आहे. कुऱ्हाडबंदी आणि चराईबंदीमुळे गावानं निसर्गाचा समतोल राखला आहे. किनगाव औरंगाबाद जिल्ह्यातलं फुलंब्री तालुक्यातलं किनगाव हे एक महसुली गाव. प्रामुख्यानं शेती हाच व्यवसाय असलेल्या या गावात मात्र पाण्याची टंचाई होती. कारण अनियमित आणि अपुरा पाऊस, त्यातच खडकाळ जमीन, त्यामुळे गाव दुष्काळग्रस्त भागात समाविष्ट झालं होतं. परंतु शासनाच्या आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प योजनेमुळे गावानं काट टाकली आणि आज आदर्श गाव म्हणून नावारूपाला आलंय. शासनाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीतून सप्तसूत्रीच्या आधारे सुधारणा झालेल्या गावाचं चित्र आढळून आलं आहे. भव्य सभामंडप, त्यात होणाऱ्या सभांमुळे गावाच्या उत्कर्षासाठीच्या योजनांची अंमलबजावणी होताना दिसते. गरिबाचा फायदा झाला. लग्ना कार्याला पाण्या पावसात दैन होत होती. एवढी व्यवस्था केली. आता मंगल कार्यामध्ये गरिबाला असे 2 पैसे लागायचं काम नाही त्याच्यात. तर हे खोल्या घ्या का मंगल कार्य घ्या, पुढं काहीच नाही. सगळं मंगल कार्यामध्ये, ह्याच मंगल कार्यामध्ये सगळं काही गावाचा फायदा होऊ राहिला सगळ्याचा. छोटीशी बैठी घरं आणि त्याच्या भोवतीचा स्वच्छ परिसर. आदर्श गाव योजनेच्या माध्यमातून एकाच छताखाली एकाच माध्यमातून सगळ्या प्रकारचे जलसंधारण, गाभ्यातले आणि बिगर गाभ्यातले कामं पूर्ण कशी करता येतील या प्रकारे आम्हाला त्याची मदत झाली. 1,60,00,000 रुपयाचा DPR सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केल्यानंतर, त्यास मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही प्रवेश प्रेरक कामापासून, बंदिस्त गटार योजनेपासून गावच्या कामाला सुरुवात केली. दुष्काळावर मात करण्यासाठी पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्यासाठी खोल CCTची कामं करण्यात आली आहेत. या डीप CCमुळे खोली झाल्यामुळे आणि पाणी पूर्ण मोजलं याच्यामध्ये. पाणलोटाच्या खालच्या भागातील शेती टेकडीवर जमिनीत पाणी मुरल्यामुळे आता सुजलाम सुफलाम होत आहे. प्रत्येकाचं शेत आज आनंदानं डोलतंय, त्यामुळे आर्थिक विवंचना आता संपली आहे. जे आज आमचा माल आहे, हा जो डोंगराच्या भागात जो सर झालेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला विहिरींना जास्त फायदा झालेला आहे. गाव तंटामुक्त जीवन जगत आहे. देशाच्या विकासात आणखी एक मोलाची भर पडली आहे. आज आम्हाला इतके म्हणजे स्वच्छता झाली गावामध्ये. हागणदारीमुक्त गाव केलं, तंटामुक्त गाव केलं. हे एकच स्कीममध्ये गेल्यामुळं पूर्ण गावाचा कायापालटच झाला. निवडुंकेवाडी अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातलं डोंगर दऱ्यांमध्ये वसलेलं निवडुंकेवाडी हे गाव. स्वागत करणारे स्वच्छ रस्ते, गावातील प्रत्येक घराच्या भिंतीवर सप्तसूत्रीच्या पालनासंबंधी सुविचार लिहिण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी गाव सुधारण्यासाठी ग्रामप्रतिज्ञा सुद्धा लिहिली आहे, जिचं योग्य पालन सगळेच करत आहेत. नीटनेटकी स्वच्छ घरं, परसधारी तुळस, झेंडू आणि भाजीपाला सुद्धा उगवला जातो. प्रत्येक घरासाठी शौचालय बांधण्यात आलं आहे. गावकऱ्यांना त्याचा योग्य वापर करण्याचं तंत्रही आता जमलं आहे. आता महिलांना सुद्धा या शौचालयांमुळे सुरक्षित वाटत आहे. 3 वर्षापूर्वी आमच्या इथे टॉयलेट झालं. जोपर्यंत नव्हतं तोपर्यंत सगळ्यांना उघड्यावर जावं लागायचं, रात्रीचा अंधारात जावं लागायचं. पण 3 वर्षापासून झाल्यापासून आम्हाला खूप फायदा झाला त्याचा. आम्हाला अंधारात जावं लागत नाही. गावात प्रशस्त सभामंडप बांधण्यात आला आहे. ह्या सभामंडपात गावकरी आणि ग्रामपंचायतीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकींमधून गावविकासाचा आराखडा मांडण्यात येतो. 16 वर्ष लागणारा टँकर आता मात्र बंद झाला आहे. नसबंदी, नशाबंदी, लोटाबंदी यासंबंधी जागृती करण्यासाठीच्या प्रयत्नांना आज यश मिळालं आहे. गावामध्ये पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष होतं, परंतु कंपार्टमेंट बंडिंग आणि डीप CCTमुळे जमिनीमध्ये पाणी मुरवलं गेलं आणि तेच पाणी गावाच्या शिवारात असलेल्या विहिरींना आणि ओढ्यांना आल्यामुळं गावामध्ये जी पिकं आहे त्या पिकासाठी त्या लोकांना पाणी देता आलं. शेतीला पाणी मिळाल्यामुळे शेतीमध्ये अतिशय वेगवान प्रगती केली लोकांनी. पीक पद्धतीत बदल केले. नगदी पिकाकडे वळाल्यामुळे आणि दूध धंद्याकडे वळाल्यामुळे यांच्या आर्थिक स्तर उंचावला. आदर्श गाव योजनेअंतर्गत पाण्याचं दुर्भिक्ष घालवण्यासाठी डीप CCTद्वारे पाण्याची पातळी वाढली आहे. शेतीसाठी मुबलक पाणी कायम उपलब्ध व्हावं यासाठी पाण्याची साठवण करणारे बंधारे बांधण्यात आले आहेत. कंदर बडिंगमुळे पाणी जमिनीत झिरपून विहिरींच्या पाण्याची पातळी आता वाढली आहे.
जलस्वावलंबी झालं आहे. प्रचंड मोठ्या विहिरींमधून पंपाद्वारे शेतीला आता पाणी उपलब्ध होत आहे. आता हिरव्या अंकुरांनी शेतं बहरली आहेत. आज माळरानाची जागा हिरव्यागार शेतीनं घेतली आहे. जनावरांचा चारा, मका, घास, गहू, हरभरा अशा प्रकारची पिकं घेतो आणि त्यामुळं थोडासा दुधाच्या धंद्यावर सुद्धा त्याचा चांगला परिणाम झालेला आहे. आदर्श गावामध्ये निवड झाल्यापासून पुढं आम्हाला पाणलोट क्षेत्राचे कामं झाल्यामुळं बहुतेक पाण्याचा सगळा फायदा पहिल्यापेक्षा जास्त उत्पन्न निघायला लागलं. पण आता मात्र डांबरी रस्त्यांनी गावाला विकासाची दिशा दाखवली आहे. टुमदार घरांमध्ये आता टीव्ही, फ्रीज अशी आधुनिक उपकरणं पाहायला मिळत आहेत. आंबवडे करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई, दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्या आशीर्वादानं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमानं पावन झालेली भूमी म्हणजेच पन्हाळा. याच पन्हाळ्याच्या कुशीत वसलेलं हिरव्यागार वनश्रींनी वेढलेलं छोटंसं गाव आंबवडे. निसर्गाचा परिस्पर्श लाभलेल्या या गावानं आजही ऐतिहासिक ठेवा जतन केला आहे. गावकऱ्यांचं श्रद्धास्थान म्हणजे इथली मंदिरं, इथला आधारस्तंभ. शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेऊन आता अंगणवाडी, बालवाडी आणि इयत्ता 7वी पर्यंतचं आदर्श विद्यालय इथे आहे. स्वच्छतेचं महत्त्व जाणून आता कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडीचा वापर केला जातो. पुरातन विहिरी स्वच्छ करून त्या पुनरुज्जीवित करण्यात आल्या आहेत. तर या गावाच्या विकासादरम्यान माननीय भारतप्पा यांनी लक्ष घातलं आणि आदरणीय पोपटरावजी पवार यांच्या मार्गदर्शनातून आदर्श गाव ही संकल्पना राबवण्यात आली. गावात आता पावसाच्या पाण्यासाठी खोल खड्डे खणले आहेत, जेणेकरून पावसाचं पाणी त्यात साठून राहिल्यानं शेतीला भरपूर पाणी पुरवठा होत आहे. 8 हेक्टरमध्ये डीप सिटी असून त्या डीप सिटीच्या खाली जी शेती आहे त्या शेतीमध्ये गावामध्ये 5-6 विहिरी आहेत. त्या डीप सिटीमुळं ह्या पूर्वीपेक्षा विहिरीला पाण्याची पातळी वाढलेली आहे. पूर्वी 4 महिन्याचं एकच पीक शेतकरी घेत होता, पण डीप सिटीमुळं आज 8माही आपण शेतीमध्ये आपण 2 वेळचे 2 हंगामातली पिकं खात्रीशीर घेऊ शकलेलं आहे. पाण्याच्या पातळीमध्ये विहिरींच्या बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. सिमेंटचे बंधारे सुद्धा शेतीसाठी उपयुक्त ठरत आहेत. आधीमध्ये बंधारे बांधल्यामुळे ते आणि त्यामुळे माझ्या विहिरीला भरपूर पाण्याचा साठा होत आहे. विरसई गाव कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातलं छोटंसं गाव विरसई. गावाबाहेर नारळाच्या बागांनी आणि रंगीबेरंगी फुलांनी बहरलेलं हिरव्यागार वनराईनं नटलेलं स्वच्छ सुंदर असं हे गाव. बाहेरच्या जगाशी गावाला जोडणारा प्रशस्त पूल, पक्के डांबरी रस्ते यांनी कोकणातल्या डोंगर दऱ्यांमधल्या गावाची विकासाची वाट अधिक विस्तीर्ण आणि पक्की केली आहे. या गावानं आदर्श गाव योजनेअंतर्गत स्वतःला समृद्ध केलं आहे. आपलं गाव आपणच सुधारायला हवं ही संकल्पना गावकऱ्यांच्या मनात रुजली आणि इथूनच सुरू झाली गावाची आदर्श गाव होण्याकडे वाटचाल. आता विरसई जनसेवा मंडळाच्या माध्यमातून गावात शाळा आहे, वाचनालय आहे, सांस्कृतिक सभागृह सुद्धा आहे. आपण ज्या सप्तसूत्रींचं पालन जे आम्हाला करायला सांगितलेलं आहे त्याच्यामधले एक म्हणजे नशाबंदी जी होती ती आमच्याकडे पूर्वपार चालत आलेल्या दारूच्या भट्ट्या आता सगळं बंद करून तरुणांना योग्य ते प्रोत्साहन देऊन त्यांना जागृत करून त्यांच्याकडून पूर्णपणे नशाबंदी करून घेण्यास आम्ही यशस्वी ठरलो. जांभरुण महाली श्री जंबुकेश्वराच्या प्राचीन मंदिरानं पावन झालेलं जांभरुण महाली हे गाव. यामुळे गावाची बैठक मुळातच धार्मिक पण आर्थिक स्तर घसरलेला, पाण्याची सदैव टंचाई, दुर्लक्षित असं हे गाव. पण गावानं आदर्श गाव योजनेच्या आधारे स्वतःला एका आदर्श पातळीपर्यंत पोहोचवलंय. या गावात दळणवळणाच्या सुविधा आता पोहोचल्या आहेत. प्राथमिक शाळा आता गावात आहे आणि विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. मुलांच्या शैक्षणिक विकासाकरिता शाळेमध्ये 7 संगणक संच आहेत आणि मुलं ती स्वतः हाताळतात. गावातले रस्ते छोटे पण स्वच्छ आहेत, कारण श्रमदानाचं महत्त्व आता लोकांना पटलं आहे. घरं सारवलेली, नीटनेटकी आणि प्रत्येक घरात शौचालय, त्यामुळे लोटाबंदी यशस्वी झाली आहे. पाण्याच्या टाकीमुळे गावातला पाण्याचा प्रश्नही आता सुटला आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून प्रमाणपत्रांवरून सिद्ध होतं की हे गाव आदर्श गावापर्यंत जाऊन पोहोचलं आहे. बंधाऱ्यामुळे शेतीला योग्य प्रमाणात पाणी मिळत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळतंय. त्यांचा आर्थिक स्तर देखील उंचावला आहे. ववा हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातलं.
स्वच्छ आणि विस्तीर्ण रस्त्यांनी पाहुण्यांचं स्वागत करणारं. श्रमदानाचं महत्त्व गावाला कळलं आणि त्यातूनच घडला आहे ववा या गावाचा विकास. आदर्श गाव योजनेअंतर्गत गावानं सप्तसूत्रीचं पालन करत गाव आदर्श बनवलं आहे. आज गावातल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना ह्या गोष्टीची पुरेपूर जाणीव झालेली दिसते. धुणीभांडी करण्यासाठी स्वतंत्र जागा, गोठ्यांची तसंच जनावरांची स्वच्छता राखणं ह्या गोष्टींची काळजी आज घेतली जाते. पाण्याच्या योग्य नियोजनामुळे आज पाण्यासाठीची वणवण थांबली आहे. हातपंपाद्वारे पाणी आज गावकऱ्यांना उपलब्ध झालं आहे. त्याद्वारे पडणारा थेंबही वाया जाऊ नये म्हणून छोट्याशा पाटाद्वारे भाज्यांना आणि फुलझाडांना पाणी पुरवलं जातंय. भजन कीर्तनाद्वारे गावातलं एकोप्याचं आणि सामंजस्याचं वातावरण निर्माण होऊन गाव तंटामुक्त आहे हे सिद्ध होतं. संत ज्ञानेश्वर वाचनालयाद्वारे वाचनाची गोडी ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. बचत गटाद्वारे स्त्रियांना प्रगतीचा मार्ग दाखवण्यातही येत आहे. बचत गट स्थापन झाल्याच्या नंतर महिलांची देवाणघेवाण करण्याची साधे व अत्यंत सोयीने बदलता येणारे असे त्यांना साधन सापडले. शेतीसाठी मुबलक पाणी कायम उपलब्ध व्हावं यासाठी पाण्याची साठवण करणारे बंधारे बांधण्यात आले आहेत. आज माळरानाची जागा हिरव्यागार शेतीनं घेतली आहे. गावात विविध पिकं घेण्यात येतात. प्रामुख्यानं कापसाची लागवड होते. सिमेंट बंधारे केल्यामुळे आमच्या या विहिरीला खूप पाणी आलं. आम्ही त्याच्यावर कपाशीची लागवड केली. डीप सीसीटीमुळे पाणी जमिनीत शिरपून विहिरींच्या पाण्याची पातळी आता वाढली आहे. एकेकाळी केर कचऱ्याचं साम्राज्य असलेलं दुष्काळग्रस्त गाव आज स्वच्छतेच्या तेजानं झळाळून निघालं आहे. गावामध्ये सभागृहाचं काम करण्यात आलं. सभागृहाच्या कामाबरोबर शिवारामध्ये कंपाऊंड बंडीचं काम असेल, माती बांध असतील, नाला बांध असेल, सिमेंट बांध असेल, हे प्रथम टप्प्यामध्ये अशा पद्धतीचे विविध प्रकारचे कामं करण्यात आले. हिवरे बाजार इथल्या रानमोगऱ्यानं जसं गाव सुगंधित केलं आहे त्याचप्रमाणे या रानमोगऱ्यानं इतर गावं पुढची पिढीसुद्धा सुगंधित करावी हाच प्रयत्न आता सगळ्यांना करायचा आहे. या जलदेवता मंदिराच्या परिसरामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये रानमोगरा आम्ही 75, 78, 80 सालापर्यंत मी आणि माझ्या अगोदरच्या सर्व पिढ्यांनी बालपणापासून अनुभवला. आणि म्हणून देवीला मृग नक्षत्राच्या वेळेस परिसरातील अनेक गावातील लोक की असंच आम्हाला जलसंपन्न राहू दे आणि दुष्काळ निर्मूलन आमचं होऊ दे आणि पाणीदार गाव राहू दे म्हणून जलाभिषेक मृग नक्षत्राच्या दिवशी मंदिरामध्ये केला जातो. केवळ पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर विदर्भातील गावं, दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील गावं इथपासून ते कोकणातील विरसईपर्यंत सर्व गावांनी राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजार महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पुन्हा निर्माण होऊ शकतो याचा विश्वास निर्माण केला आहे. आपल्या गावासोबत इतर गावं सुद्धा आदर्श होऊ शकतात या अनुभवावर आता इतरही गावांची स्थिती सुधारायला हवी आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्याचा विकास व्हायला हवा या विचारांनी आज पोपटराव पवार प्रत्येक गावाच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील आहेत. आज खेड्यातला तरुण सुशिक्षित झाला आहे, पण शिक्षणाचा योग्य फायदा फक्त शहरातच होईल या कल्पनेनं तो शहराकडे धाव घेऊ लागलाय आणि खेडी पुन्हा उपेक्षितच राहू लागली आहेत. हे कुठेतरी थांबायला हवं या तळमळीतून आज पोपटराव पवार यांच्यासारखे सुशिक्षित लोक पुढाकार घेऊन काम करत आहेत आणि तरुणांनी खेड्यात राहूनच स्वतःचा आणि खेड्यांचाही उत्कर्ष करावा यासाठी तरुणांना मार्गदर्शन करत आहेत. यातूनच घडणार आहे एक विकसित सुजलाम सुफलाम स्वयंपूर्ण भारत.